होतोय त्या आरोपाचा मी कधीही मान्य करणार नाही, कारण महापौर म्हणून नक्की राहिली. माझ्याबरोबर काम करणारे अनेक जण होते, ज्याच्यामध्ये स्टँडिंग असते, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा असते, ज्याच्यामध्ये सभागृह नेता असतो, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता असतो. हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर. कारण मी कुठलंही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाहीत. आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावावरच काम करतायत की काय. आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटींनी खाली सगळं घसरत चाललंय ते दबावपोटी करतायत की तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करतायत. ते राजकीय दृष्ट्या केले जाते का? कारण रवींद्र वायकरांची सुद्धा चौकशी बघा, आता तर अगदी ते दुधासारखं स्वच्छ आहे की ज्यांच्यावर झाले हिसाब तो देना ही पडेगा. गेले आता कुठला हिसाब राहिले, त्यांना हिसाब तर द्यायचाच आहे. कारण मी नियतीला मानते, मी जे काही आपण कर्म करतो त्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. त्यामुळे हिसाब तर देना ही पडेगा, हम भी देंगे. काही काय सांगाल या कारवाईला बघून? आता महाराष्ट्रात नव्हे देशातच सगळं चाललंय, बघताय काय उलथापालत चालली आहे. त्यामुळे या गोष्टीला ज्याला आपण सतत सगळेच म्हणताय, म्हणजे सत्तेतले पण म्हणतात आणि विरोधातली सत्यमेव जयते संविधान, तर सगळे संविधानावरच चालले. माझाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधल्या आम्हाला महिलांना दिलेल्या अधिकारामुळे, बाकी हे 35%, 33%, 50% ते शरद पवारांनी मदत केली आणि आलं वगैरे हे बरोबर आहे. पण बाबासाहेबांमुळे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आम्हाला शिकायसाठी संधी दिली, आम्ही त्यांचे ऋणी आहोतच. आणि त्याच दायरेत राहून आपण उत्तरं नक्की देणार आणि ती द्यावीच लागेल. कारण शेवटी यंत्रणा आहे, ती केंद्रातली यंत्रणा आहे, राज्यातल्या यंत्रणाला मदत करावी. यंत्रणा कोणाच्या ह्यानी चालतात त्या दुनिया बघते, मी नाही बोलणार. ताई, ज्याप्रमाणे तुम्ही बोललात की तुमच्यासोबत अन्य लोक देखील त्या ठिकाणी काम करत होते, म्हणजे स्टँडिंग असेल, विरोधी पक्षनेते वगैरे सर्व लोक असतील, काय वाटतं सर्वांची चौकशी व्हावी का? नाही, मी नाही तसं म्हणत आहे, मी तसं नाही म्हणत आहे. त्याचा अर्थ वेगळा लावू नका. ऑलरेडी स्टँडिंग घेतलंय, मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत किंवा हे आहे सगळं. महापौरांना काय अधिकार असतात, महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत. अरे असं जर आयुक्तांना तुमच्या माध्यमातून मी ऐकते की आयुक्तांवर दबाव टाकला तर एकाच कामाला कसा दबाव येईल आणि आला तर मग आता आयुक्त दबावापोटीच काम करतायत का, याची पण उत्तरं दिली पाहिजे. अनेक जे टेंडर आहेत ते आता देखील निश्चित आहेत, ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं असतील किंवा अन्य कामं असतील ते अर्धवट राहून सुद्धा अजून देखील महापालिका. बरं आहे, तुमच्या माध्यमातून लोकांना जाणकारी होते. मुळात त्या टेंडरवर आदित्याने आवाज उठवल्यानंतर कॅन्सल होत आहेत, त्या टेंडरवर पेनल्टी बसते, त्या टेंडरवर कॅन्सल होऊन कामच होत नाहीये. 90,000 कोटीच्या पेक्षा 200 कोटींची वर्क ऑर्डर दिली. 90,000 आपल्याकडे जमा आहेत, 200 कोटीची वर्क ऑर्डर आहे. हे कसा मेळ घालणार आहे आकड्यांचा मला नाही माहिती. त्यामुळे संविधानाच्या नागरिक म्हणून, एक चांगली नागरिक म्हणून जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार, जे येईल त्यालाही सामोरं जाईल, पण मी केलेलं नाही आहे. महापौर किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलत होत्या. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी त्यांची सध्या ईडी चौकशी सुरू आहे. आज त्यांना ईडी चौकशीला सामोरं जायचंय.